ज्यांचे आरोग्य वारंवार बिघडत आहे किंवा ज्यांना नेत्रविकाराचा त्रास होतोय, डोळ्यांचा त्रास होत आहे, डोळे जळजळत आहेत किंवा डोळ्यातून सारखं पाणी येत आहे, ज्यांना हृदयविकाराचा त्रास होत असेल आणि ज्यांची मानसिकता वारंवार डळमळल्यासारखी वाटत असेल, त्यासाठी खास आत्ता जो आपला सण येत आहे तो म्हणजे मकर संक्रांत. या मकर संक्रांतीला हिंदू सनातन धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे आणि हा सण आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या दिवशी सूर्यदेव हे धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करीत असतात आणि या वेळेला रात्र लहान होते आणि दिवस मोठा व्हायला सुरुवात होतो आणि एक वेगळ्या प्रकारची आरोग्यदायी ऊर्जा या वातावरणात निर्माण व्हायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे ज्यांना या प्रकारचे विशेष आजार आहेत त्यांनी या दिवसापासून नक्कीच सूर्यदेवाची उपासना करायला सुरुवात करावी. तर काय करायला हवं तुम्हाला? यामध्ये जर हृदयाचा त्रास असेल तर आदित्य हृदय स्तोत्र या दिवसापासून तुम्ही सुरू करून 12 दिवसापर्यंत रोज 12 वेळा असा तुम्ही म्हणायचं आहे. दुसरं, ज्यांना डोळ्यांचा त्रास आहे त्यांना सौरसुक्त हा जो चाक्षुक्षोपनिषदामध्ये जो दिलेला आहे स्तोत्र, ते तुम्ही 12 वेळा स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची. आणि ज्यांना मानसिकता डळमळीत झाल्यासारखी वाटते त्यांनी ओम ह्रीम सूर्याय नमः हा 120 वेळा 12 दिवस हा मंत्र तुम्ही जपायचा आहे. नक्की तुम्हाला या मकर संक्रांतीपासून तुमच्या आरोग्याला फायदा मिळायला सुरुवात होईल. जय गजानन.